हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगा बीड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे तो आजचा आपला आहे कार्पिंग. CARPING. कार्पिंग म्हणजे काय होतं तर डिफिकल्ट टू प्लीज, क्रिटिकल म्हणजेच काय होतं की अनावश्यक टीका करणे किंवा क्षुल्लक गोष्टीवरनं टीका करणे किंवा तिरस्कार करणे म्हणजे काय होतं कार्पिंग. डिफिकल्ट टू प्लीज, क्रिटिकल. मराठीमध्ये काय होतं क्षुल्लक, अनावश्यक टीका करणे किंवा सतत दोष काढणे. आणखी म्हटलं जातं तिरस्कार करणे. तर कार्पिंग म्हणजे काय होतं मराठीमध्ये क्षुल्लक, अनावश्यक टीका करणे किंवा सतत दोष काढणे आणि तिरस्कार करणे. सिनोनिम्स काय आहेत कार्पिंगचे? फॉल्ट फाइंडिंग, निट पिकिंग आणि कंप्लेनिंग. फॉल्ट फाइंडिंग, निट पिकिंग आणि कंप्लेनिंग हे सिनोनिम्स आहेत कार्पिंगचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? प्रेझिंग, कॉम्प्लिमेंटरी आणि अप्रूव्हिंग. तर आता सेंटेन्स मध्ये यूज बघून घेऊया आपण कसा करण्यात आलेला आहे. हिज कार्पिंग ॲटिट्यूड मेड टीम वर्क डिफिकल्ट. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तर त्याच्या तिरस्कारणीय वृत्तीमुळे टीम वर्क कठीण झाले. ओके, या सेंटेन्सचा परत एकदा तुम्हाला अर्थ सांगून देते. काय आहे अर्थ तर त्याच्या तिरस्कारणीय वृत्तीमुळे टीम वर्क कठीण झाले. तर इथे कार्पिंग म्हणजे यूज करण्यात आलेला आहे तिरस्कार आणि वृत्ती त्याचा ॲटिट्यूड जो होता तिरस्कारणीय ॲटिट्यूड, तर असा याचा अर्थ होतो मराठीमध्ये. ओके, सेंटेन्सचा आणि कार्पिंगला असं यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. नेक्स्ट वर्ड आहे कास्टिगेट. कास्टिगेटचं मिनिंग आहे रिप्रिम अँड सिव्हिअरली. ओके, रिप्रिम अँड सिव्हिअरली. तर असं कास्टिगेटचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये. आणि मराठीमध्ये काय होतं तर कठोरपणे, कठोरपणे फटकारणे किंवा कडक टीका करणे किंवा शिक्षा करणे म्हणजे काय होतं कास्टिगेट. कास्टिगेटचे सिनोनिम्स काय आहेत? चेस्टाइज, रिबक आणि सेन्श्युअर. आणि अँटोनिम्स आहेत प्रेज, कमेंट आणि लॉड. आणि कास्टिगेट म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर काटेकोरपणे फटकारणे, कडक टीका करणे किंवा शिक्षा करणे. आणि सिनोनिम्स आहेत कास्टिगेटचे चेस्टाइज, रिबक आणि सेन्श्युअर. अँटोनिम्स प्रेज, कमेंट आणि लॉड. आता यूज बघून घेऊया. द एडिटर कास्टिगेटेड द रिपोर्टर फॉर एरर्स. तर याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? संपादकाने चुकांबद्दल रिपोर्टरला फटकारले. इथे कास्टिगेटेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे फटकारणे. आणि कोणी कोणाला फटकारले तर एडिटरनी म्हणजे संपादकांनी चुकांबद्दल जे काही एरर झालेले आहे त्याच्याबद्दल रिपोर्टर्सला फटकारले आहे, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे कॅटलिस्ट. कॅटलिस्टचं मिनिंग आहे एजंट दॅट प्रोवोक्स चेंज. म्हणजे जे चेंज घडवून आणतं, काही बदल घडवून आणतं, त्याला काय म्हटलं जातं? कॅटलिस्ट असं म्हटलं जातं. हे कॅटलिस्ट जो वर्ड आहे तुम्ही सायन्समध्ये फार ऐकलेला असेल. तर कॅटलिस्ट म्हणजे काय आहे तर एजंट, असा एजंट जो काय करतो चेंज घडवून आणतो. मराठीमध्ये काय होते मग? उत्प्रेरक किंवा मध्यस्थ. आणखी काय म्हटलं जातं तर क्रिया प्रेरक, जो क्रिया घडण्यासाठी मदत करतो किंवा बदल घडवून आणणारी गोष्ट किंवा व्यक्ती म्हणजे काय होतं कॅटलिस्ट असं होतं. सिनोनिम्स काय आहेत? स्टिम्युलस, इम्पेटस आणि स्पार्क. स्टिम्युलस, इम्पेटस आणि स्पार्क हे सिनोनिम्स आहेत कॅटलिस्टचे. आणि अँटोनिम्स आहेत डिटरंट, हिंडरन्स आणि ऑब्स्टॅकल. सो कॅटलिस्टचं काय मिनिंग आहे? बदल घडवून आणणारी गोष्ट किंवा व्यक्ती, उत्प्रेरक, मध्यस्थ किंवा क्रियाप्रेरक. आता सेंटेन्स बघूया आपण. द प्रोटेस्ट बिकम अ कॅटलिस्ट फॉर रिफॉर्म. तर याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये?
हा निषेध सुधारणांसाठी उत्प्रेरक ठरला. तर प्रोटेस्ट म्हणजे काय होते? प्रोटेस्ट म्हणजे होते निषेध. तर हा निषेध सुधारणांसाठी म्हणजे सुधारणांसाठी काय उत्प्रेरक ठरला. तर याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून यूज करण्यात आलेला आहे उत्प्रेरक म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे कॉस्टिक, CAUSTIC. कॉस्टिकचं मिनिंग आहे सार्कॅस्टिकली बायटिंग, सार्कॅस्टिकली बायटिंग. आणि याचं मराठीमध्ये काय अर्थ होतो? तर दाहक किंवा कडवट, उपहासात्मक किंवा मर्मभेदक, धूर्त सुद्धा म्हटलं जातं. तर काय होतं कॉस्टिक म्हणजे? सार्कॅस्टिकली बिटिंग किंवा बायटिंग, दाहक, कडवट, उपहासात्मक किंवा मर्मभेदक आणि धूर्त. सो याचे सिनोनिम्स आहेत ॲक्रिबिक, मॉर्डंट आणि कटिंग. आणि अँटोनिम्स आहेत काइंड, सूथिंग आणि जेंटल. सो कॉस्टिकचे सिनोनिम्स काय आहेत? ॲक्रिबिक, मॉर्डंट आणि कटिंग. आणि अँटोनिम्स आहेत काइंड, सूथिंग आणि जेंटल. सो यूज बघूया. हर कॉस्टिक विथ इंटिमिडेटेड मेनी पीपल. सो याचा अर्थ काय आहे या सेंटेन्सचा? तिच्या धूर्त बुद्धीने अनेकांना घाबरवले. तर मराठीमध्ये अर्थ काय होतो या सेंटेन्सचा? हर कॉस्टिक विथ इंटिमिडेटेड मेनी पीपल. तर याचा अर्थ आहे तिच्या धूर्त बुद्धीने अनेकांना घाबरवले. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे एपिक्युअर. एपिक्युअरचं मिनिंग आहे वन हु इज गिव्हिंग टू प्लेजर्स ऑफ द फ्लेश. तर एपिक्युअर म्हणजे काय होतं? रंगेल किंवा विलासी, चैनी म्हणजे काय होतं? एपिक्युअर. इंग्लिशमध्ये वन वर्ड आहे रंगेल, विलासी आणि चैनीला, त्याचा तो वर्ड आहे एपिक्युअर. वन हु इज गिव्हन टू प्लेजर ऑफ द फ्लेश. नेक्स्ट आहे पॅरासाइट. पॅरासाइट म्हणजे काय आहे? तर वन दॅट लिव्स ऑन अदर, म्हणजे जो काय आहे परजीवी आहे किंवा परोपजीवी वनस्पती आहे किंवा प्राणी आहे, त्याला काय म्हटलं जातं? पॅरासाइट असं म्हटलं जातं. म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमावर जगणारा जो असतो त्याला काय म्हटलं जातं? पॅरासाइट असं म्हटलं जातं. सो पॅरासाइट म्हणजे काय आहे मराठीमध्ये? परजीवी किंवा परोपजीवी, जीवी वनस्पती, परजीवी, परोपजीवी वनस्पती किंवा प्राणी, त्याला सुद्धा पॅरासाइट असं म्हटलं जातं. आणखी काय आहे? तर दुसऱ्यांच्या श्रमांवर जगणारा, त्यालाही काय म्हटलं जातं? पॅरासाइट असं म्हटलं जातं. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे मिस्चियस. मिस्चियसची करेक्ट स्पेलिंग आहे MISCHIEVOUS. मिस्चियसची करेक्ट स्पेलिंग काय आहे? तर MISCHIEVOUS. आणि मिस्चियसचं मीनिंग काय होतं? तर खोडकर किंवा चावट, टवाळ, नुकसानकारक म्हणजे काय होतं? मिस्चियस. याचा अर्थ आहे खोडकर, चावट, टवाळ किंवा नुकसानकारक. आणि त्याची करेक्ट स्पेलिंग काय आहे? MISCHIEVOUS. नेक्स्ट वर्ड आहे नोटिसेबल. तर नोटिसेबलची करेक्ट स्पेलिंग आहे NOTICEABLE. म्हणजेच काय? तर लक्षात येण्याजोगा. नोटीस करणे म्हणजे काय होणे? तर लक्ष असणे. आणि एबल म्हणजे काय होणे? येण्याजोगा. सो सहज जो लक्षात येतो, सहज जो नोटीस होतो त्याला काय म्हटलं जातं? नोटिसेबल असं म्हटलं जातं. तर नोटिसेबल म्हणजे काय होतं? सहज लक्षात येण्याजोगा, जो सहज लक्षात येतो किंवा लक्षणीय म्हणजे होतं नोटिसेबल. NOTICEABL. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कॉल इट अ डे. कॉल इट अ डेचं मीनिंग काय आहे? टू स्टॉप वर्किंग ऑर डुईंग समथिंग ऑफ द डे. म्हणजेच आजचे काम थांबवणे. जसं की कोणाची शिफ्ट असते समजा 12 to 3, तर काय होते?
12 to 3 त्यांचं काम झालेलं तर ते काय थांबवून देते, तेव्हा काम थांबवून देते. किंवा 10 घंट्याची जर शिफ्ट असली तर 10 घंटे काम करून नंतर ते काम थांबवून देतात. सो त्याचा अर्थ काय होतो, कॉल इट अ डे म्हणजे स्टॉप करणे, वर्क करणं स्टॉप करणे त्या दिवसा करता. सो कॉल इट अ डे म्हणजे काय होतं, आजचे काम थांबवणे किंवा आजचा दिवस पुरे करणे म्हणजे होतं कॉल इट अ डे, टू स्टॉप वर्किंग ऑर डुईंग समथिंग ऑफ द डे, समथिंग फॉर द डे. आणि लास्ट आहे कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग म्हणजे काय होतं, टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजेच काय तर खूप जास्त महाग किंवा ज्याला खूप जास्त पैसे लागते त्याला म्हटलं जातं कॉस्ट अँड आर्म अँड लेग. तर मराठीमध्ये अर्थ काय होतो याचा, खूप जास्त पैसे लागणे किंवा खूप महाग असणे याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. सो हे आहेत आपल्या इडियम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स मराठीचे मीनिंग वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. जे आधीचे वर्ड झालेले आहे ते सुद्धा रिव्हिजन मध्ये करत चला म्हणजे तुम्हाला लक्षात राहील कोणते वर्ड झालेले आहे आणि तुम्ही विसरत नाही जाल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.